नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबच्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपण खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीएम किसान योजनेत मोठा बदल झाला आहे। होय, पीएम किसान योजना पण आलेली आहे आपल्या या इंडियामध्ये आणि या योजनेमध्ये काय मोठे बदल झाले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। आणि कोणकोणत्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारे 9,000 रुपये ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला या खास व्हिडिओला सुरू करूयात। मला माहित आहे का, पीएम किसान योजनेअंतर्गत आता एका राज्याच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये नाही तर दरवर्षी 9,000 रुपये दिले जातील। होय, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 8,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत दिली जाते, पण आता काही राज्यात शेतकऱ्यांना दरवर्षी 9,000 रुपये 3 हप्त्याद्वारे दिले जाणार आहे। ते राज्य कोणते आहेत ते नक्की आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान ही जगातील सर्वात मोठ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजनांपैकी एक आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खात्यात दरवर्षी 3 हप्त्याद्वारे 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात। या पैशाचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदीसाठी, जसे की खत, बियाणे, खते आणि इतर शेतमाल खरेदीसाठी करता येतो। पीएम किसान योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुधार करणे आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे। पण आता एक राज्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। या राज्यामध्ये मिळणार आहे 9,000 रुपये। शेतकऱ्यांना दरवर्षी 9,000 रुपये आर्थिक मदत देणारे राज्य राष्ट्रीय राजधानी दिल्ली आहे। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली आहे आणि सत्तेवर येताच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी राजधानीतील शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। दिल्लीमध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार आहे 6,000 रुपये न देता 9,000 रुपये मिळतील आणि प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये ऐवजी 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्टली ट्रान्सफर येण्यात येणार आहे। आता आपण पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे 8,000 रुपये। जसे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात, पण आता दिल्लीतील शेतकऱ्यांना दरवर्षी 9,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। पण आर्थिक मदत करणारे राज्य दिल्लीच एकमेव नाहीये, तर जिथे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे दरवर्षी 9,000 रुपये मिळतील, तिथे राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 8,000 रुपये पण मिळणार आहेत। आता पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी फायदे कोणकोणते असणार आहेत? 1. आर्थिक मदत। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात। हे पैसे शेतकऱ्यांना त्यांची शेती संबंधित गरजा, जसे की खत, बियाणे, खते आणि इतर शेतीमाल खरेदी वापरण्यासाठी दिले जातात। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामकाजासाठी लागणारी आर्थिक मदत मिळते। 2. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी। पीएम किसान योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने कार्य करते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात। यामुळे मध्यस्थामुळे होणारी उशीर आणि गोंधळ टाळता येतो। 3. हप्त्यामध्ये पेमेंट। योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये म्हणजे 2,000 प्रति महिना असे जमा केले जातात। यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात निश्चित रक्कम भेटते, त्यामुळे त्यांना शेतीच्या कामकाजासाठी प्राधान्य मिळता येतं। तर मित्रांनो, तर माझ्या शेतकरी बंधूंनो, ही होती पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी होणारे फायदे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय हवंय, तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा पीएम किसान योजनेचा, मला कॉमेंट करा, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईल। व्हिडिओ कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा तुमच्या टेक गव्हर्नमेंट जॉब्स यूट्यूब चॅनलला। धन्यवाद। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।